नमस्कार. मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या तासामध्ये अलिप्ततावादी चळवळ याविषयी चर्चा करणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांचा उदय झाला. भांडवलशाही प्रणित लोकशाही या तत्त्वांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने जगभर जाळे विणण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने रशियाने साम्यवादी विचारप्रणालीचा प्रसार व्हावा या उद्देशाने पूर्व युरोपात तसेच आशिया आणि आफ्रिका खंडात नव्याने उदयाला आलेल्या राष्ट्रांवर आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केली. मात्र आशिया तसेच आफ्रिका खंडातील काही राष्ट्रांनी अमेरिका आणि रशिया यांच्या गटात सामील न होण्याचा निर्णय घेतला. या कालखंडातील विविध राष्ट्रांनी एकत्रित येऊन जो गट स्थापन केला त्याला अलिप्ततावादी गट या नावाने ओळखण्यात येऊ लागले. अलिप्ततावादाचा उदय ही 1946 नंतरची अतिशय महत्त्वाची घटना मानली जाते. प्रत्येक राष्ट्र सार्वभौम आहे. प्रत्येक राष्ट्राला आपले निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचा अधिकार आहे. कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये हे अलिप्ततावादी यांचे तात्विक आधार होता. या विचारधारेचा पुरस्कार पंडित नेहरू, मार्शल टिटो व नासेर यांनी केला. तिसऱ्या जगाचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच अलिप्ततावादी विचारसरणी ही महत्त्वाची मानली जाते असे मत मांडले गेले. आज जगातील 125 राष्ट्रांनी या विचारप्रणालीचा स्वीकार केल्याचे दिसून येते. सुरुवातीला अमेरिकेने देखील या गटाला मान्यता दिली. मात्र रशियाने आशिया व आफ्रिका खंडातील देशांवर आपले प्रभुत्व राहावे या उद्देशाने या गटाला मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय राजकारणात या गटाला गटनिरपेक्ष किंवा अलिप्ततावादी गट असे संबोधले जाते. अलिप्ततावादी चळवळ संकल्पना. दुसऱ्या महायुद्धानंतर अलिप्ततावादाचा उदय झाला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक नवा सिद्धांत मांडला जातो. शाझर बर्जर यांनी अलिप्ततावादाचे विलगता, तटस्थता, तटस्थीकरण, असंलग्नता, वचनबद्धता, एकपक्षता असे 6 प्रकार सांगितलेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली. शीतयुद्धामधील घडामोडी महत्त्वाची घटना म्हणजे अलिप्ततावादी चळवळीचा उदय होय. या काळात नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी महासत्तांच्या जीवघेण्या स्पर्धेपासून स्वतःचा बचाव करणे, कोणत्याही महासत्तेच्या अंकित होण्यापासून दूर राहणे व राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा अवसर मिळणे या प्राथमिक व समान स्वरूपाच्या गरजातून या राष्ट्रांनी अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले. राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर कायमस्वरूपी लष्करी करार करून परराष्ट्रविषयक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य गमविल्यास नकार हाही अलिप्ततावादी चळवळीचा उद्देश होता. अर्थ: कोणत्याही गटात सामील न होता स्वतःच्या राष्ट्राचे धोरण स्वतःच्या राष्ट्रात स्वतंत्रपणे आखणे म्हणजे अलिप्ततावाद होय. भारताप्रमाणे अन्य काही देशांनीही अलिप्ततावाद याचा स्वीकार केला आहे. अलिप्ततावाद या शब्दावरून अनेक अर्थ निघू शकतात. ते पुढीलप्रमाणे. अलिप्ततावादाचे स्वरूप. अलिप्ततावादाला आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सध्याच्या जागतिक वातावरणाचे स्वरूप पाहता आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्ततावादी चळवळीने महत्त्वपूर्ण स्थान मिळवलेले आहे. अलिप्ततावादी चळवळीने विकसनशील राष्ट्राच्या परराष्ट्रीय धोरणावर परिणाम केलेले आहेत. अलिप्ततावादी चळवळीचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगता येईल. विशिष्ट एका गटात सामील न होणे. अलिप्ततावादाचा पहिला सरळ अर्थ असा निघतो की कोणत्याही एखाद्या विशिष्ट गटात सामील न होता स्वतःचे धोरण स्वतः आखणे. द्वितीय महायुद्धानंतर अमेरिका अथवा रशिया यापैकी कोणत्याही एका गटात सामील न होता अलिप्त राहणे पसंत केले. भारताला जागतिक शांतता व सहानुभूतीची गरज होती. ती साध्य करण्यासाठी सर्वच देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आवश्यक होते. द्वितीय महायुद्धानंतर भारताची परिस्थिती अतिशय दयनीय होती, म्हणून भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला आहे. शांततेचे धोरण.
संघर्षाची भूमिका टाळण्यासाठी शांततापूर्ण धोरणाचा स्वीकार करणे आवश्यक होते, हे लक्षात घेऊन पंडित नेहरूंनी अलिप्ततावादी धोरण स्वीकारले. अनेक आफ्रो-आशियाई देशांनीही भारताबरोबर या धोरणाचा स्वीकार करून विश्वशांतीसाठी प्रयत्न केला आहे. कोरियन युद्धात भारताने बजावलेली विश्वशांतीची भूमिका प्रसिद्धच आहे. अलिप्ततावादाच्या धोरणामुळे युद्ध थांबविणे शक्य होते. लष्करी डावपेचांपासून अलग राहणे. अलिप्ततावाद याचा अर्थ असाही होतो की लष्करी डावपेचांपासून अलग राहणे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने नाटो, सिटो असे अनेक लष्करी करार केले, यांचा स्वीकार केला. अनेक लष्करी करार केले. त्याचप्रमाणे रशियाने वार्सो कराराप्रमाणे अनेक करार केले. जर भारत या दोहोंपैकी कोणत्याही एका गटात सामील झाला असता तर भारताला प्रसंगी आक्रमक व युद्धाची भूमिका घ्यावी लागली असती. त्यामुळे देशापुढील समस्या वाढल्या असत्या. म्हणून अलिप्ततावाद म्हणजे लष्करी डावपेचांपासून दूर राहणे होय. निपक्षपाती भूमिका. स्वतंत्रपणे निर्णय घेता यावेत म्हणून भारताने निपक्षपाती भूमिकेचा स्वीकार केला आहे. कोणत्याही बड्या शक्तीच्या आधिपत्याखाली न राहता भारताला आंतरराष्ट्रीय प्रश्नावर स्वतंत्रपणे विचार करता यावा म्हणून पंडित नेहरूंनी निपक्षपाती भूमिकेचा स्वीकार केला. न्याय्य बाजू मांडणे. अलिप्ततावाद हा सक्रिय व न्याय्य बाजू घेणारा आहे. जगात संघर्ष सोडविण्यासाठी केवळ युद्ध हाच मार्ग नाही, त्यासाठी इतरही योग्य व न्याय्य मार्ग आहेत. अलिप्ततावाद म्हणजे तटस्थता नव्हे, पलायनवाद नव्हे. अलिप्ततावाद म्हणजे पलायनवाद नाही. भारताने सर्व स्वतंत्र राष्ट्राची मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. युनो आणि युनोच्या इतर घटक संस्थेबरोबर एक उत्साही सहभाग म्हणून भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अनेक आफ्रो-आशियाई देशांनाही भारताने मदत केलेली आहे. भारताने जगातील इतर राष्ट्रांबरोबर औद्योगिक व सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. अशा प्रकारे अलिप्ततावाद याचे अनेक अर्थ निघतात. अलिप्ततावाद हा एक उदारमतवादी दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनाचा स्वीकार करून भारताने आपली आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. अलिप्ततावादी चळवळीचे वैशिष्ट्ये. ज्या राष्ट्रांनी अलिप्ततावादी चळवळीचा किंवा विचारसरणीचा पुरस्कार केला त्या राष्ट्रांच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येते. या चळवळीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. समाजवादाचा स्वीकार. अलिप्ततावादात ज्या राष्ट्रांनी सहभाग घेतला होता त्यात आफ्रिका आणि आशिया खंडातील बहुतांश राष्ट्रीय होती. आपला आर्थिक, राजकीय व सामाजिक विकास साधायचा असेल तर भांडवलवाद किंवा साम्यवाद उपयोगी ठरणार नाही, हे लक्षात घेऊन या दोन्ही वादांमधील स्वर्ण मध्य म्हणून समाजवादी विचारसरणीचा स्वीकार केला. या राष्ट्रांना कमीत कमी काळात जास्तीत जास्त सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास साधायचा होता. अशा राष्ट्रांनी नियोजन, खाजगीकरण व खाजगी क्षेत्रांवर सरकारचे नियंत्रण याचा स्वीकार केला. काळाच्या बदलानुसार आपल्या तत्वांमध्ये बदल घडवून आणण्याचे अलिप्त राष्ट्रांचे धोरण दिसून येते. या राष्ट्रांनी स्वीकारलेला समाजवाद व पाश्चात्य राष्ट्रांनी स्वीकारलेला समाजवाद यात भेद आढळतो. समाजवादाचा अंगीकार करून सर्वांगीण विकास साधणे हे अलिप्ततावादाचे धोरणाचं वैशिष्ट्य आहे. राजकीय दृष्टिकोन. पाश्चात्य राष्ट्रांना लष्करी करार, उदाहरणार्थ नाटो, सिटो इत्यादी, तसेच सुरू केलेले शस्त्रास्त्र स्पर्धा व शीतयुद्ध याबाबत अलिप्त राष्ट्रे अनुकूल नव्हती. दोन महासत्तांनी दोन परस्पर विरोधी विचारसरणीद्वारे आपण जागतिक पातळीवर बलवान व्हावे असा प्रयत्न सुरू केला होता. त्यासाठी उपाययोजनाही आखल्या होत्या. आपल्याच राष्ट्रांची विचारसरणी श्रेष्ठ ठरावी यासाठी महासत्ता युद्धांची तयारी करत होत्या, तर दुसऱ्या बाजूला शांतता स्थापनेसाठी प्रयत्न असा दृष्टिकोन आहे हे दर्शविण्याचा आभास निर्माण करत होत्या. शीतयुद्ध आणि शीतयुद्धाशी निगडीत असलेल्या सर्व धोरणांना अलिप्त राष्ट्रांचा विरोध होता.
शांततेसाठी युद्ध या विचाराला पाठिंबा दिला तर आपणही युद्ध प्रक्रिया घेतली जाऊ शकते व आपला वापर केला जाईल असे अलिप्त राष्ट्रांना वाटत होते. अलिप्त राष्ट्र दोन्ही महासत्तांच्या गटाकडे व स्पर्धेकडे तटस्थपणे पाहून त्यांचे मूल्यमापन करीत होती. अलिप्त राष्ट्रांनी महासत्तांच्या शीतयुद्धाकडे व बड्या राष्ट्रांच्या शस्त्रास्त्र स्पर्धा निरीक्षकांच्या भूमिकेतून पाहिले व या गटबाजीपासून दूर राहून जगाच्या राजकीय पटलावर वेगळे वातावरण निर्माण केले. त्यासाठी अलिप्त राष्ट्रांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. त्यात शांततामय सहजीवन, समता, परस्पर हितांचे संवर्धन, अनाक्रमण, निरहस्तक्षेप व सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व यांचा समावेश होतो. बांडुंग येथे भरलेल्या परिषदेत 29 आफ्रो आशियाई देशांनी पंचशील तत्वांना मान्यता दिली. कोणत्याही परिस्थितीत युद्ध टाळणे व शांतता टिकवून ठेवणे हाच अलिप्ततावादी राष्ट्रांचा राजकीय दृष्टिकोन होता. क्रांतिकारी विचारसरणी. अलिप्ततावादी राष्ट्रांना असे वाटू लागले की विकास साधायचा असेल तर सर्वांगीण प्रगती करायची, सामाजिक व आर्थिक विषमता दूर करायची असेल तर राजकीय रचनेत व समाज रचनेत बदल घडवून आणणे अपरिहार्य आहे. बऱ्याच राष्ट्रांनी सामाजिक व आर्थिक तसेच राजकीय बदल घडवून आणले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही भारतात अशी काही संस्थाने होती जी संघराज्यात सामील झाली नव्हती. अशा संस्थांचे विलिनीकरण करून अखंड भारत निर्माण केला गेला. हा राजकीय स्वरूपाचा बदल होता. अनेक अलिप्ततावादी देशांनी अंतर्गत प्रश्न सोडविण्यासाठी समाज रचनेत बदल घडवून आणले. सामंतशाही, सरंजामशाही, जमीनदारी, ठराविक क्षेत्रातील भांडवलशाही संपुष्टात आणली गेली. भारताने कायद्यानुसार जमीनदारीवर बंधन आणले. राष्ट्रांचा विकास साधण्यासाठी राष्ट्रविकासात येणारे अडथळे दूर करून बदल घडविण्यात आले. ही एक क्रांतिकारी विचारसरणी होती. या राष्ट्रांनी असे बदल घडवून आल्यावर कोणत्याही एका गटात सामील न होण्याचे ठरविले. स्वसंरक्षणाची जबाबदारी. कोणत्याही महासत्तेच्या गटात समाविष्ट न होता स्वसंरक्षणासाठी बऱ्याच अलिप्ततावादी राष्ट्रांनी आपल्या लष्करी धोरणात बदल केले. या राष्ट्रांना परकीय आक्रमणाची भीती होती. त्या राष्ट्रांनी संरक्षण सामग्रीवरील खर्चांचे प्रमाण वाढविले. याबाबत भारत, इजिप्त, इंडोनेशिया यांचे उदाहरण देता येईल. कोणत्याही प्रकारच्या अनेक आक्रमणाला व संकटाला आपल्याला तोंड देता आले पाहिजे, आपण स्वावलंबी बनले पाहिजे असे वाटणे साहजिक होते. आपल्यावर कोणी आक्रमण केले तर बडी राष्ट्रे आपल्याला मदत करतीलच अशी खात्री या राष्ट्रांना वाटत नव्हती. परिणामी शस्त्रास्त्रांची उत्पादन वाढीस लागले. जेथे महासत्तांचा हस्तक्षेप होता तेथे आक्रमणाची भीती होती व जेथे हस्तक्षेप नव्हता तेथे शांतता होती. असामान्य नेतृत्व. अलिप्ततावादाचा पुरस्कार करणारे जे नेते होते त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता होती. या नेत्यांनी पारतंत्र्यात असताना वसाहतवादाविरुद्ध लढा दिला होता. पंडित नेहरू, नासेर, सुकार्नो यासारखे असामान्य नेतृत्व होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याच नेत्यांकडे राज्यकर्तेपद आले होते. अलिप्ततावाद याचा स्वीकार पहिल्यांदा भारताने केला म्हणून पंडित नेहरूंना अलिप्ततावादी धोरणाचे शिल्पकार समजले जाते. तसेच मार्शल टिटो यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता होती. मार्शल टिटो हे स्वतःच्या राष्ट्रात लोकप्रिय होते. तसेच जागतिक पातळीवर त्यांना प्रतिष्ठा होती. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या देशात पर्यायाने आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्ततावादाला यश मिळवून देण्यात मार्शल टिटो यशस्वी झाले. अलिप्ततावाद म्हणजे कोणत्याही एका गटात समाविष्ट न होता आपले अस्तित्व टिकवून ठेवणे. असे करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता स्थापनेचा प्रयत्न करणे होय. अलिप्ततावाद म्हणजे तटस्थता नव्हे, तसेच पलायनवादही नव्हे. ही एक विचारधारा असून तिचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करणे हे आहे. धन्यवाद.